आर्यन दादा विद्वांस यांना मी नम्र विनंती करतो की यांनी स्टेजवरून आपल्या मनोगत आर्यन दादाच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो. दया ज्ञानियाचे दर्शने पापाहुती पुरशरणे तयाचा वेर न करावा कवने बलतेन वंदावे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. शरद ऋतूमध्ये संपन्न होणारी ही शारदीय व्याख्यानमाला आणि या संपूर्ण व्याख्यानमालेचे अध्यक्ष गुरुवर्य आचार्य श्री मामाजींना प्रथमतः मी दंडवत करतो. उपस्थित सर्व साधू संत महंत तसेच माझे धर्मबंधू व बाळगोपाळ आपणाला सुद्धा मी दंडवत करतो व माझ्या त्याग या विषयाकडे वळतो. ज्या सदनदाता परमेश्वराने जीवोद्धरणाचा मार्ग मुख्यत्वे अनुसरणापासून दाखवून दिला की संन्यासाशिवाय त्यागाशिवाय पर्याय नाही. एक वेळेस गणपत अपयोग स्वामींना म्हणतात की माझे कुष्ठ दौडाजी, तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की इथं अनुसरा. त्यावेळेस गणपत अपयोग म्हणतात जी जी अनुसरता दौडिता तर न अनुसरता का न दौडिता. त्यावेळेस स्वामी म्हणतात ती येतेची खावणी म्हणजे जीवाचा उद्धार करणे ही ईश्वराची खावणी आहे आणि त्या ईश्वराच्या खावणीला आपण पात्र होणे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ज्या साधनदात्याने या विश्वाची चराचर विश्वाची निर्मिती फक्त जीवाच्या उद्धारासाठी केलेली आहे. ज्या ब्रह्मविद्येमधून एक देव दाखवून दिला, धर्म दाखवून दिला, तत्वज्ञानात एक मार्ग दाखवून दिला, ज्याप्रमाणे आपण ईश्वराला अनुसरतो त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो की माझे चित्त वित्त काया सर्व तुम्हाला अर्पण आहे. आपल्या इंद्रियाच्या ठिकाणी होणारे बदल, जे काही विकल्प विकार जे असेल ते आपण सर्व ईश्वराला अर्पण करतो. ज्याप्रमाणे काकुसांच्या अंगुष्ट्यावर ज्यावेळेस कवाळ पडतं आणि तो अंगुष्ठा रक्तबंबाळ होऊन ते काकूस बेशुद्ध पडतात, सर्व भक्तिजन स्वामींकडे पळत जातात आणि हा प्रसंग सांगतात. त्यावेळेस स्वामी तिथे येतात आणि आपल्या तोंडातील पीक काकुसांच्या अंगुष्ठ्यावर लावतात. त्यावेळेस काकूस उठून बसतात. सर्व भक्तिजन काकुसांना संबोधून स्वामींना म्हणतात की जी काकुसाच्या अंगुष्ठ्यावर कवाड पडले त्याला फार दुःख झाले, वेदना झाल्या आहेत. त्यावेळेस काकूस म्हणतात की हा देह माझा नाही, हा अंगुष्ठा माझा नाही, हा अंगुष्ठा मी गोसाव्यांना कधीच अर्पण केलेला आहे, हे दुःख मी कधीच अर्पण केले नाही. त्यावेळेस या काकुसांच्या वाक्यानं स्वामी प्रसन्न होतात आणि म्हणतात ऐसे होय ऐसे म्हणी जेव. म्हणजे जी आपण ईश्वराला जी समर्पितता दाखवलेली आहे, तो त्याग ईश्वराविषयी दाखवलेला आहे, त्या त्यागाने ईश्वराला आपल्याविषयी एक प्रसन्न भाव निर्माण होतात. ईश्वराच्या एक ठिकाणी कण उत्पन्न होते. स्वामींनी ब्रह्मविद्येमध्ये 3 त्याग सांगितलेले आहेत: मळत्याग, अनिष्ट त्याग आणि सत्यव त्याग. मळत्याग तो भांडारेकर माहिमभट्ट खेळगोईचा. मळत्याग म्हणजे जसे विष्ठा आपण एकदा टाकली की तिला परत पाहत नाही, तसे खेळगोईने परत घराकडे कधी पाहिले नाही. तुपाच्या दुधाच्या किती घागरी वाया गेल्या, कुत्रे खाऊन गेले तरी त्यांनी घराला नंतर वळून पाहिले नाही. माहिमभट्टांनी सुद्धा नंतर एकदा तिथून निघाले की नंतर पाहिलं नाही. भांडारेकरांना सुद्धा भांडारेकरांच्या कानावर एक शब्द आले, भटो मागील पंखी पहा. मागील पंखी पाहिलं आणि वरती पाहिलं, त्यानंतर ते स्वामींच्या पाठीमागे निघाले. त्यानंतर ते कधी वापस नाही आले. अनिष्ट त्याग तो आचार्यांचा. ज्याप्रमाणे आचार्य म्हणतात की दादोसांकडे गेलं तर विकल्प आहे, घरी गेलं तर प्रपंच हा अनिष्ट आहे, त्याप्रमाणे म्हणून ते स्वामींना आचरतात. त्यांचा अनिष्ट त्याग. आणि स्वतेव त्याग तो रानाईसाचा. रानाईसा म्हणतात की हा कापूस मी वेचेल आणि त्यापासून ईश्वराला म्हणजे गोसाव्यांना वस्त्र तयार करेल, मग अनुसरण घेईल. स्वामींच्या मनात वेगळंच काय होतं म्हणून स्वामी तो कापूसच जाळून टाकतात. त्यावेळेस रानाईसा म्हणतात की सतविद्यमान पदार्थ नष्ट झाले मग अनुसरे. त्याप्रमाणे त्या अनुसरतात. एकदा अनिष्ट मळत्यागाचा विषय की माहिमभट्ट ज्यावेळेस बटोबासांना बाजारात भेटतात त्यावेळेस बटोबास घरी येतात. स्वामींना म्हणतात
की जी गोसावी माहिमभट्ट मला बाजारात भेटले पण ते आले नाही, तुम्ही त्यांची तुम्ही इतका प्रसन्न आहे, तुम्ही त्यांच्याविषयी तुमची स्तुती करता पण ते इथं आले नाही. तर त्यावेळेस स्वामी म्हणतात, येईल ते तोची येऊ जाणे. म्हणजे ईश्वरावर त्यांचे भाव एक कण होती. हे आपल्या ब्रह्मविद्येचे उदाहरण झाले त्यागाचे, की असे भरपूर उदाहरण आहेत. त्याचप्रमाणे हे ब्रह्मविद्ये झाले. आपण मागील पांखे पाहिले तर क्रांतिकारी सुद्धा या देशासाठी कितीतरी क्रांतिकाऱ्यांनी जीवाचा देहाचा त्याग केलेला आहे, परिवाराचा त्याग केलाय. भगतसिंग झाले, राजगुरू झाले, सुखदेव झाले, महात्मा गांधी झाले, सुभाषचंद्र बोस झाले, अशा भरपूर क्रांतिकाऱ्यांनी या देशासाठी त्याग केलेला आहे. त्याच्या आधी आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होतं तिथे सुद्धा कितीतरी मावळ्यांनी जीवनाचा त्याग केलेला आहे. ज्यावेळेस पन्हाळा गडाला सिद्धी जोहरचा ज्यावेळेस वेढा पडतो त्यावेळेस शिवरायांना तिथून निघायचं असतो. त्यावेळेस शिवरायांसारखा दिसणारा एक हुबेहूब मावळा, तो म्हणजे शिवा काशी, तो हसत हसत त्या सिद्धी जोहरला जाऊन भेटतो आणि तो तिथं गतप्राण होतो. त्यानंतर घोडखिंडीत ज्यावेळेस मुघल मागे लागतात, बाजीप्रभू देशपांडे म्हणतात की तुम्ही विशाळगडावर पोहोचा, मी ही खिंड लढवतो. तिथं तो त्याग, ती समर्पिता दाखवली, ती महत्वाची असते. याच्यातून एकच साध्य होतं, ते म्हणजे आपलं कर्तव्य, आपले जे यश, आपले जे साध्य आहे ते पार पडणं महत्वाचं आहे. एकदा डॉक्टर अब्दुल कलामांना कोणीतरी विचारलं की तुम्ही लग्न का केलं नाही. ते म्हणतात की मी माझ्या कामामध्ये इतका व्यस्त झालो, मी लग्नाच करणंच विसरून गेलो. हे जे ह्या लोकांचे जे त्याग झाले ते तसे त्याग जीवनात असायला हवे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की त्यागा शांती रणंतरम, म्हणजे त्यागामध्ये जी शांती आहे ती फार मोठी शांती आहे. जीवनात प्रत्येकाने क्रोध, स्वार्थ आणि इच्छेचा त्याग केलाच पाहिजे. त्यागामध्ये जी ताकद असते ती या सर्व शक्तीच्या पलीकडे असते. त्यागाने जे आपल्याला सहाय्य होतं ते कशाने होत नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.